मी संजय गोपाले, राष्ट्रवादी शरद पवार गट. तर आपल्या जिल्ह्याला आम्ही मदत करून जे राज्याला महाविकास आघाडीची सरकार स्थापित केली, परंतु ईडीच्या भीतीमुळे माननीय मुख्यमंत्री शिंदेजींनी उद्धव ठाकरेंच्या सरकारला सोडून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे पळाले. आपल्या स्वार्थीपोटी त्यांनी राज्याच्या विकासाची गती थांबवलेली आहे. आता आमच्या जिल्ह्याला काय पाहिजे? रोजगार. जिल्ह्यामध्ये सर्वत्र बेरोजगार पसरलेला आहे. शिक्षणाच्या नावावर डच्चू देण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद शाळा विक्रीचे केंद्र सुरू आहेत. शिक्षक नाही, काही नाही, मुलांना शिक्षण बरोबर मिळून नाही राहिलेलं आहे. दुसरा प्रश्न शेतकऱ्यांचा. आम्हाला बावनथडी प्रकल्प दिलेला आहे. आता त्या प्रकल्पाचे काम पूर्णपणे झालेले नाही. प्रत्येक शेतकऱ्यांना आताही शेतीला पाणी मिळून राहिलेलं आहे. त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण आहे शेतकऱ्यांना. दुसरं बावनथडी प्रकल्प का चेंज झाला पाहिजे तुमच्यानुसार? काय झालं? शेतकऱ्याला पाण्याच्या सिंचनाची सोय पाहिजे. बावनथडी आहे ना आपल्याकडे. बावनथडी असल्या त्याच्या पुरेपूर पाणी सगळीकडे मिळून नाही राहिलेलं आहे, कारण काम पूर्ण झालेलं नाही. आताही काम अपूर्ण आहे. कालव्यांचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ह्या चिखला क्षेत्राच्या भागाला आताही पाणी गेलेलं नाही. का मागणी होती तुमच्या आता सपोर्ट? आम्हाला सरकारकडून बऱ्याच काही अपेक्षा होत्या, पण त्यांनी आमच्या अपेक्षा भंग केल्या. आम्हाला गरीब लोकांना काय पाहिजे? बेरोजगाराला रोजगाराची संधी पाहिजे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढवलेल्या आहेत. शिक्षणवाल्या मुलांना शिक्षक शिकवायला शिक्षक नाही आहेत. मग गरीब लोक कुठे शिक्षण घेतील? त्यांच्या मुलांना शिक्षण द्यायची यांची इच्छा दिसून नाही राहिली आहे. आम्हाला गुलामगिरीमध्ये राहायला. बीजेपी सरकार आने के बाद महंगाई बढ़ी है. सर्वात महत्त्वाच्या मोदी सरकारमध्येच महागाई वाढली 100%. आणि बेरोजगार पूर्ण एकही उद्योगधंदा नाही जिल्ह्याला, की ज्या उद्योगाच्या नावाखाली बेरोजगारांना काही रोजगार मिळेल असा एकही उद्योगधंदा ओपन करायचे आणि कधी म्हणजे मानसिकता तयार झालेली नाही. त्यानंतर आम्ही सांसद मेंढेला आमच्या क्षेत्र कधी पाहिलाच नाही की खासदार कोण आहेत. 5 वर्षानंतर फक्त नाव ऐकला. पुन्हा त्यांना संधी मिळाली, पुन्हा एकदा प्रचाराला येतील, त्यानंतर पुन्हा 5 वर्ष त्यांचा चेहरा दिसणारच नाही. मग अशा निष्क्रिय व्यक्तीला वोटिंग करण्याचा काय आम्हाला काय अधिकार? आम्ही आपला अधिकार म्हणजे अशा लोकांना देण्यास तयारच नाही. मोदी जी तो बताते हैं कि सर्वात निष्क्रिय खासदार समजतो. मोदी जी तो बताते हैं कि ये डिजिटल मीडिया बना रहे हैं और अब की बार 400 पार. काय डिजिटल मीडिया बनवतात? शाळेला डिजिटलच्या नावाने एकही शाळा डिजिटल नाही. माझ्याकडे 12वीपर्यंत ज्युनियर आहे, कॉलेज आहे, एकही शाळेला डिजिटल नाही झालेलं आहे. शाळेला डिजिटल करा ना, मीडियाला डिजिटल करून काय करून राहिले?